नमस्कार मंडळींनो, पुन्हा एकदा सारथी नॉलेज हब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी डॉक्टर अजय पवार स्वागत करतो. आज पुन्हा एकदा एका नवीन योजनेसह आपण तुमच्या समोर एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जो की ग्रामीण असो वा शहरी या भागातील युवकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. आपल्या उद्योगासाठी, व्यवसायासाठी नक्कीच हा व्हिडिओ आपल्या कामी येईल. तर सुरू करूया आजच्या या आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर आमच्या सारथी नॉलेज हब या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरू करतोय आजचा आपण हा नवीन व्हिडिओ नवीन योजनेसह. मित्रांनो, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही पुणे येथील संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 नवे कोर्स सुरू होत आहेत, खास करून मराठवाड्यातील जनतेसाठी. तर हे 3 कोर्स कोणकोणते आहेत? तर अमृत सूर्यमित्र, ज्याची आपण पाठीमागे माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर अमृत आयात निर्यात व अमृत बेकरी प्रशिक्षण असे 3 कोर्स एकत्रितरित्या या योजनेमधून राबवल्या जात आहेत. त्यामुळे सांगतो मित्रांनो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ग्रामीण व शहरी भागातील जे युवक आहेत त्यांना नवीन व्यवसायाच्या संधी या कोर्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत, त्याबद्दलची इत्थंभूत माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर बघूया आपण. सर्वप्रथम मित्रांनो, आपला माल विदेशात आपल्याला विक्री करण्यासाठी काय पाहिजे, कोणते डॉक्युमेंट पाहिजेत, म्हणजे याबद्दल फारशी माहिती नसते. तर ही जी माहिती आहे ही या योजनेअंतर्गत आपल्याला दिली जाणार आहे. खास करून शेतकऱ्याला माल पिकवता येतो पण विकता येत नाही असं नेहमी बोलल्या जातं. त्यामुळे आपल्यामध्येच एक व्यापारी वृत्ती वृद्धिंगत व्हावी आणि चांगला पैसा या माध्यमातून मिळावा. जे नव उद्योजक आहेत त्यांनाही आपला माल विदेशात कसा पाठवायचा, त्यातून अधिकाधिक नफा आपल्याला कसा मिळवता येईल या दृष्टीनं सर्व माहिती या कोर्स अंतर्गत दिल्या जाणार आहे. त्यामुळे हा एक आपल्याला महत्वाचा फायदा आहे. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हा कसा करायचा माल, त्यासाठी कोणकोणती प्रमाणपत्र आवश्यक असतात, कुठला कोर्स आवश्यक असतो, त्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत, या सर्वांची माहिती या कोर्स अंतर्गत दिल्या जाणार आहे. दुसरा म्हणजे आज आपण बघतोय की सौर ऊर्जेकडे कल हा दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी सरकारही त्या दृष्टीने नवनवीन योजना राबवत आहे आणि म्हणूनच या योजनांसाठी विविध प्रकारचे वेंडर तयार व्हावेत, त्याची देखभाल दुरुस्ती कशी करायची या बाबतीतलं प्रशिक्षण अधिकाधिक तरुणांना मिळावं म्हणून मोफत सोलर प्रशिक्षण, हे सर्व जे कोर्स आहेत ते अगदी मोफत आहेत. हा इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स देखील मोफत आहे. त्यानंतर हा मोफत सोलार प्रशिक्षण म्हणजे सोलार विषयीचं जे काही प्रशिक्षण आहे ते सुद्धा अगदी मोफत या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. त्यानंतर तिसरा जो उद्योग आहे तो म्हणजे बेकरी उद्योग प्रशिक्षण. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये आजही दुग्ध व्यवसाय जो आहे तो शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या राहणीमानात सुधारणाही होते. त्या माध्यमातून पैसाही शेतकऱ्याकडे येतोय. परंतु तोच माल आपण जर प्रोसेसिंग करून जर बाजारात जर नेला तर आहे त्यापेक्षाही जास्त नफा आपल्याला मिळू शकतो आणि एक उद्योजक त्यातून घडू शकतो. म्हणून शासनाने बेकरी उद्योग प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी ही योजना राबवत आहे. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, मोफत सोलर प्रशिक्षण असेल आणि बेकरी उद्योग प्रशिक्षण असेल, याच्यासाठी तुम्हाला काय पात्रता आहे, या कोर्सला ऍडमिशन कोण घेऊ शकतं, त्यासाठी कोणती कागदपत्र पाहिजे, याविषयी आपण आता पुढे माहिती बघणार आहोत. तर पात्रता जी आहे ती किमान 12वी पास आहे. ज्याला कोणाला या प्रशिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचंय तो किमान 12वी पास पाहिजे. त्यातही जर त्याचं जर ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी किंवा तांत्रिक शिक्षण जर झालेलं जर असेल तर अशा उमेदवारांना, अशा अर्जदारांना इथं प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. आणि वयाची जी अट आहे ती आहे 21 ते 50 वर्ष. त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागतात, पुन्हा ही कागदपत्र व्यवस्थित माहिती करून घ्या.
याच्यासाठी तुम्हाला हवंय अंतिम शिक्षणाचं गुणपत्रक. जर तुम्ही 12वी झालेले जर असाल तर 12वीचं मार्क मेमो, पदवी वगैरे किंवा त्या पुढचं जर शिक्षण जर असेल तर तुम्हाला ते शेवटचं मार्क मेमो त्या ठिकाणी लावायचंय. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी, त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, तहसील मधून रहिवासी प्रमाणपत्र आपण काढलेलं असेल किंवा नसेल काढलेलं तर ते काढून घ्या. ते रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा उल्लेख असलेला पुरावा म्हणजे एकतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे किंवा टीसी वर तर तुमच्या जातीचा उल्लेख असतो, त्याच्यामुळे तेही चालेल. त्यानंतर उत्पन्न, या ठिकाणी हे महत्वाचं आहे की आपलं जे उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आपण तहसीलवरून काढणार आहे त्याच्यात आपलं जे उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरतात. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे. विवाहित असल्यास, हा जो मुद्दा आहे मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी मला कॉल करून वगैरे विचारलं, तर विवाहित म्हणजे जर मुलीचं जर लग्न जर झालं तर सासरकडे गेल्यानंतर तिचं आधार कार्डवरचं नाव वगैरे बदलतं आणि ते 2 डॉक्युमेंट डिफरंट होतात. म्हणून अशा ज्या मुली आहेत ज्या या कोर्स करू इच्छितात त्यांच्यासाठी हे गॅझेट, विवाह प्रमाणपत्र आणि नाव बदललेलं ते पॅन कार्ड यापैकी कुठलंही एक तुम्ही प्रमाणपत्र या ठिकाणी जमा करू शकता. अशा प्रकारचे ही कागदपत्र आहेत. आणि या हे जे प्रशिक्षण आहे हे पूर्णतः फ्री आहे. एकही रुपया तुम्हाला या प्रशिक्षणासाठी लागणार नाहीये. तब्बल 18 दिवसाचा हा कोर्स असणार आहे. हे तिन्ही कोर्स जे आहेत 18 दिवसाचं प्रशिक्षण तुम्हाला दिल्या जाईल. त्यानंतर इथं सविस्तर माहिती दिलेली बघा की हे प्रशिक्षण नेमकं कुठे होणार आहे आणि त्याच्यात कोणकोणते जिल्हे सहभागी होऊ शकतात, अर्ज करण्याची तारीख दिलेली, मुलाखतीचा दिनांक आणि संपर्क देखील दिलेला आहे. त्याच्यामुळं हा अतिशय महत्वाचा टेबल आहे. हा टेबल सर्वांनी अवश्य लक्षपूर्वक बघावा जेणेकरून तुम्हाला अर्ज करण्यासाठी सोपं जाईल. तर सुरुवातीचा जो प्रोग्राम जो आहे तो हा म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशन प्रोग्राम म्हणजे आयात निर्यातीविषयीचा जो आहे तो जो कोर्स आहे तो संभाजीनगरलाच होणार आहे. आणि त्याच्यामध्ये लाभार्थी जिल्हे जे आहे इकडे बघा संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव यांचा एक टप्पा वेगळा केलेला आहे. नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली यांचा एक टप्पा वेगळा आहे. तर त्यांची ह्या कोर्ससाठी इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 9/1/2025 म्हणजे 9 जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि मुलाखत तुमची 10 जानेवारीला आहे. या ठिकाणी मी नंबर दिलेला आहे, त्यांनी कॉल या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे जर याच्याबद्दल जर अधिकची जर माहिती जर तुम्हाला जर पाहिजे जर असेल या कोर्स विषयी तर इथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे पाठीमागे, तर त्याच्यावर कॉल करून तुम्ही जास्तीची माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर आता बेकरी प्रोडक्ट हा आपला दुसरा कोर्स आहे. या हा जो बेकरी प्रोडक्ट आहे याचं जे प्रशिक्षण आहे ते तुम्हाला संभाजीनगर आणि परभणी या ठिकाणी मिळणार आहे. संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव इथल्या अर्जदारांचं प्रशिक्षण संभाजीनगरला होईल. नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली इथल्या अर्जदारांचं प्रशिक्षण परभणीला होईल. आणि बेकरी प्रोडक्ट साठी अर्ज करण्याची तारीख आहे 16 जानेवारी 2025 आणि मुलाखत आहे 17 जानेवारीला. त्याच्यानंतर सोलार इन्स्टॉलेशन, जो सोलारचा जो कोर्स आहे तो 2 ठिकाणी होईल, एक संभाजीनगर आणि दुसरा लातूरला. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव यांचं प्रशिक्षण संभाजीनगरला होईल आणि नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली यांचं प्रशिक्षण लातूरला होईल. त्यांची जी डेट आहे अर्ज करण्याची ती आहे 1 जानेवारी 2025 म्हणजे काही दिवसच शिल्लक राहिलेले, त्याच्यामुळे जे सोलार मध्ये अर्ज करू इच्छितात त्यांनी लवकरात लवकर करावा आणि जे उपरोक्त जे आपण डॉक्युमेंट सांगितलेत ते लवकरात लवकर तहसीलवरून काढून अर्ज करा. आणि त्यांची मुलाखत देखील किती 2 जानेवारीला असणार आहे. या साईडला त्या कोर्सशी संबंधित त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. अशा पद्धती ही जी जाहिरात ही पेपरला आलेली होती आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत. तुम्ही याच्यावर कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकता. तर आता याच्यासाठी अर्जासाठी जी साईट आहे ती कोणती आहे www.mahaamrut.org.in. त्याच्यामध्ये स्कीम्स मध्ये जायचं, योजनामध्ये जायचं, रोजगार कौशल्य विकास अमृत, सूर्यमित्र, अमृत आयात निर्यात, अमृत बेकरी प्रशिक्षण म्हणजे याच्यापैकी कोणत्याही एका प्रशिक्षणासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे.
आता सर्वात महत्वाची गोष्ट ही की या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोण करू शकतं, तर मित्रांनो खुल्या प्रवर्गातील युवक यासाठी अर्ज करू शकतात. युवक म्हणजे 21 ते 50 वयाची अट आहे. या वयोगटातील कुणीही, परंतु तो खुल्या प्रवर्गातील असला पाहिजे. कुठल्याही आरक्षणाचा लाभ त्याला नसलेला पाहिजे. म्हणजे काय की SC, ST, OBC, SBC, SEBC यापैकी कुठल्याही एका आरक्षण प्रवर्गात ती व्यक्ती यायला नको. ज्यांचं आज महाराष्ट्रात EWS प्रमाणपत्र निघतंय अशीच व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे थोडक्यात ज्यांना कुठलंही आरक्षण मिळत नाही, खुला प्रवर्ग आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर अशा पद्धतीने सोलारची तारीख तर 1 तारीख आहे, 1 जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून आपली जी हार्ड कॉपी आहे ती सुद्धा कार्यालयात जमा करायची आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल यापेक्षाही जास्त सविस्तर माहिती दिलेली होती. तर मित्रांनो चांगली संधी आहे वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आपण प्रशिक्षित होण्याची, आणि ही संधी आपल्याला शासनाने अगदी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. तर या संधीचा लाभ घ्या, फायदा घ्या आणि उद्योजक बना. अशाच प्रकारची अजून योजना आम्ही तुमच्या समोर आणत राहू. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या समोर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ. धन्यवाद.